नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर. आज आपण शिकणार आहोत वाक्य व वाक्यांचे प्रकार. यापूर्वी आपण वाक्यांचे प्रकार बघितले होते. ते कोणते होते? तर ते अर्थानुसार होते. आज आपण विधानानुसार पडणारे प्रकार बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तर बघूया आपण. पण यापूर्वी बघितलं होतं की वाक्याचे दोन प्रकार पडतात किंवा वाक्य दोन प्रकारे बोलली जातात. एक तर अर्थावरून आणि दुसरं म्हणजे विधानावरून. तर अर्थावरून पडणारे प्रकार चार आहेत. विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य. ह्या चार प्रकारे अर्थावरून पडणारे प्रकार आहेत. हे आपण पूर्वी अभ्यासलंय. आज आपण अभ्यासणार आहोत विधानावरून किंवा रचनेवरून पडणारे प्रकार. तर रचनेवरून तीन प्रकार पडतात. पहिलं आहे केवळ वाक्य, दुसरं आहे मिश्र वाक्य आणि तिसरं आहे संयुक्त वाक्य. केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. त्यातील केवळ वाक्य म्हणजे काय आपण बघून घेऊया. काही उदाहरणं दिलेत बघा. ती रोज सकाळी लवकर उठते. तो कसोटी सामन्यात खेळतो का? ही दोन वाक्य आहेत. ह्या दोन वाक्यात तुम्हाला काय समजते बघा. ही केवळ वाक्य आहेत. केवळ वाक्यात एकच विधान आहे. त्यामुळे एक उद्देश व एक विधेयक असते. केवळ वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते. तुम्ही हे केवळ वाक्य बघितलं. हे एकच विधान आहे. एकच विधान आहे. ती रोज सकाळी लवकर उठते. यात दोन अर्थ लागतात का? एका वाक्याचे दोन अर्थ लागतात का? नाही. एकच विधान आहे. त्यामध्ये उद्देश पण एकच आहे. तो रोज हा उद्देश झाला आणि सकाळी लवकर उठते हा विधेय झाला. ही कसोटी हा हा उद्देश झाला व सामन्यात खेळतो का हे विधेय आहे. बरोबर. ज्या वाक्यात एकच विधान असते, एकच उद्देश असतो, एकच विधेय असते, ते वाक्य विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी कोणत्याही प्रकारात असू शकते. त्यालाच आपण केवळ प्रयोगी वाक्य असे म्हणू. त्यालाच आपण केवळ प्रयोगी वाक्य असे म्हणतो. आता आपण बघणार आहोत मिश्र वाक्य म्हणजे काय. बघा, मिश्र वाक्य आपण बघणार आहोत. आता दोन वाक्य दिली आहेत बघा. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. आणि दुसरं वाक्य आहे पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. पहिलं वाक्य बघा तुम्ही. पहिल्या वाक्याचे निरीक्षण करा. मनात येईल, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. त्यामध्ये दोन वाक्य आहेत. दोन वाक्य आहेत. मनात येईल, मी गावाला जाईल. हे दोन्ही वाक्य जेव्हा आणि तेव्हा जेव्हा आणि तेव्हा या शब्दांनी जोडलेले आहे. तसेच दुसरं वाक्य बघा. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. त्यामध्ये पावसाळा आला हे एक वाक्य आहे. आकाशात काळे ढग जमतात हे दुसरं वाक्य आहे आणि पाऊस पडू लागतो हे तिसरं वाक्य आहे. हे तिन्ही वाक्य की आणि व या दोन शब्दांनी जोडलेले आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो बघा. आपण काय म्हणू शकतो. ही मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारी वाक्य मुख्य वाक्य असते. तर मुख्य वाक्यात अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते. उदाहरणार्थ वरील वाक्यात मी गावाला जाईल व पावसाळा आला ही दोन मुख्य वाक्य आहे. कधी कधी एक मुख्य वाक्यांवर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात. ही गौण वाक्य
उभयान्वयी अव्ययाने एकमेकांवर जोडली जातात. बघा काय बोललेलं बघा. मिश्र वाक्यात एकच वाक्य असतं का? तर नाही, दोन किंवा अधिक वाक्य असतात. बरोबर. त्यातील एक वाक्य काय असतं? गौण असतं, तर एक वाक्य मुख्य असतं. त्याची दोन्ही उदाहरण बघा तुम्ही. पुन्हा एकदा दोन्ही उदाहरण बघा मित्रांनो. दोन्ही उदाहरण बघा. बघा, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. बरोबर. यामध्ये मी गावाला जाईल हे मुख्य वाक्य आहे. मी गावाला जाईल हे मुख्य वाक्य आहे आणि मनात येईल हे गौण वाक्य आहे. आता तिसरं बघा. पावसाळा आला, आकाशात काळे ढग जमतात, पाऊस पडू लागतो. यामध्ये ही तीन वाक्य आहेत. तीन वाक्य मी आणि व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. या उभयान्वयी अव्ययाने जोडले आहेत. बघा, की आणि व हा की आहे आणि हा व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. आणि यातील पावसाळा आला हे मुख्य वाक्य आहे. तर आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. ही दोन जी वाक्य आहेत ही गौण वाक्य आहेत. ही काय आहेत? तर गौण वाक्य आहेत. समजलं? मिश्र वाक्य म्हणजे तुम्हाला समजलं, ओळखता येईल. जी उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, एकापेक्षा अधिक असू शकतात, एकापेक्षा अधिक असतात. कमीत कमी दोन वाक्य एकमेकांना जोडलेले असतात. त्यातील एक वाक्य प्रमुख असतो तर दुसरे वाक्य गौण असतो. बरोबर आहे. चला आता आपण तिसरं बघूया. तिसरा प्रकार बघूया, संयुक्त वाक्य. बघा उदाहरण बघा पहिल्यांदा. मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. दुसरं वाक्य बघा. मिहीर खो खो तर भाग घेईल, मिहीर खो तर भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. हे दोन्ही वाक्य बघा. यामध्ये तुम्हाला वाक्य किती आढळतात? तर मंदा रोज सकाळी अभ्यास करतो हे एक मुख्य वाक्य आहे, हे एक वाक्य आहे. संध्याकाळी मराठीचा अभ्यास करतो हे दुसरं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा. मिहीर खो खोत भाग घेईल हे एक वाक्य आहे आणि लंगडी खेळेल हे दुसरं वाक्य. म्हणजे दोन वाक्य आलेले असतात. दोन्ही वाक्य कशाने जोडलेली आहेत? आणि व किंवाने जोडलेली आहेत. आपण स्पष्टीकरण बघूया. ही वाक्य संयुक्त वाक्य आहेत. संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात. ती दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. पण ती स्वतंत्र असतात. म्हणजेच दोन केवळ वाक्य असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. एक जोड वाक्य असते. बघा काय दिले. मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यांच्यातील डिफरन्स किंवा वेगळेपणा काय आहे बघूया. बघा दोन वाक्य आहेत. मंदार रोज सकाळी गणिताचा अभ्यास करतो एक वाक्य आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करतो हे दोन वाक्य आणि या शब्दांनी जोडलेले आहे. आणि या शब्दांनी जोडले म्हणजे आणि हा शब्द काय उभयान्वयी आहे. आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. आता बघा मंदार रोज सकाळी अभ्यास करतो हे एक स्वतंत्र वाक्य होऊ शकतो. संध्याकाळी मराठीचा अभ्यास करतो हे देखील स्वतंत्र वाक्य होऊ शकतो. म्हणजे दोन्ही केवळ वाक्य आहेत. दोन्ही केवळ वाक्य आणि या शब्दांनी जोडलेले आहेत. त्यांना दोघांनाही अर्थ आहे. ते एकमेकावर अवलंबून नाही आहेत. दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नाही आहेत, स्वतंत्र आहेत. म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. मिहीर खो खो तर भाग घेईल किंवा लंगडीत खेळेल. बघा एकतर खो खो खेळेल किंवा लंगडी खेळेल. दोन्ही स्वतंत्र केवळ वाक्य आहेत आणि त्यांचा एकमेकांशी कसा अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून नाहीये. त्याला स्वतंत्र अर्थ आहे. त्या दोन्ही वाक्यांना स्वतंत्र अर्थ आहे. त्यामुळे हे संयुक्त वाक्य असे म्हटले जाते. याला संयुक्त वाक्य असे म्हटले जाते. आता तुम्हाला समजले असेल की केवळ वाक्य म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण काय शिकलो? मिश्र वाक्य शिकलो आणि संयुक्त वाक्य शिकलो. तुम्हाला आवडला असेल, हा लेक्चर आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही लिहा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ पाहिजे.
तेव्हापर्यंत नमस्ते.